कृष्ण हरी माऊली. तर आज आपला गजानन महाराज विजय ग्रंथाचा अध्याय 9 आहे. श्री गणेशाय नम. हे सगुण रूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभाग तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधी, लहाना वाचून मोठ्यांचा, मोठेपणा न टिके साचा, पतिता विन परमेश्वराचा बोलबाला होणी नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणीकांत, हे आता विसरू नका. नको परीस लोहाला सोने करी, म्हणून त्यांचे मधु भूमीवरी आहोळ पोटी घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थ तिला, याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा. दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कोठेही, असो गोविंद बोवा टाकळीकर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर, गुशे गावाशी पातला. येथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार, मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसी कलाला, याचे प्रेम बहु असे. तैसा न मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार, त्याचेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्याचे मंदिर वंदू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. ह्या मोठ्याचे मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी, त्याचा घोडा सामोरी बांधला होता मंदिराच्या. घोडा अति द्वाड होता, कोणासही मारिला था, समोरून कोणी येता त्यासे चावे कुत्र्यासम. तोडे झराटे वरच्यावरी, स्थिर न राहे क्षणभरी, कधी कधी कांतारी त्याने जावे पळून. काळे रात्रंदिवस वाईट खोड्या बहुवस, आल्या होत्या मुकामास शोते तया घोड्याच्या. लोखंडाचे साखळ्या होता त्यांच्या बांधल्या केल्या, त्या समयी राहिल्या टाकळीकरा माझी विसरून. झराट्याने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कठे करी निजले जाऊन शेला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, दिवा भीतांचे घुंकार होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टिटी शब्द करीती, वाघुळे भक्षे धुंडीती, पिंगळे बसून वृक्षावरी किलकिल करू लागले. साम सुम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने. ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष, घोडा बांधल्या ठायास येत झाले सहजगती. जे कोणी द्वाड असते त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती. ईशान्येने भूमीवर औषधाचे प्रयोजन, रोग निवाऱ्या कारण, तेही द्वाडाचे द्वाडपण साधू संत निवारती. असो गजानन घोड्यापाशी आले रात्र या समयासी, जाऊन निजले अतिहर्षी. चहू पायात घोड्याच्या मुखे भजन चालले होते, गणगणगणात बोते. या सांकेतिक भजनाते जगण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसे वाटतो साचा. गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्म म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचावया कारण. गणात हा शब्द असे, बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका. बाते शब्द एका, तेथ असावा निसंशय. बा या शब्दे करून घेतले पाहिजे मन, तेही मा हे वर्त सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना सत्य, म्हणजे मना समजे नित्य. जीव हा ब्रह्मास सत्य मानू नको, तया प्रत निराळी त्या तवची असे. गिनगिन्यात बोते, कोणी गणगणगणात बोते. ऐसे आहे 2 मते या भजनाविषयी शेगाविया. त्याशी यान आपले प्रयोजन, आपणा कथेसी या कारण. महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या, वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने. वाटे या भजन स्वरूपी या साखळीने, घोडा बांधून टाकीला गोविंद बुवांतरी. दास्ती होती जबर खरी, म्हणून द्यावरचे वरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐसे पडता दृष्टीप्रत. गोविंद बुवा चित्तात अतिनवल वाटिले, त्या आपल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कशाने. काही आजाराने व्याप्त झाला हा घोडा, म्हणून राहिला शांत. हे न कळो येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कचित स्थिरावला. हे काय आहे ते पाहायला गेले, तो एक माणूस दिसले, चहूपायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या. अति निकट येऊन पाहू लागले निरखून, तो दिसले केवल्य ध्याने. तेथे गोविंद बुवाला
ते म्हणाले या मनात घोडा का झाला शांत, हे कळले कारणासहित मजला गी धवा. समर्थाच्या सहवासे घोडा शांत झालासे, जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा. समर्थाच्या पायावरी गोविंदबुवाने अत्यंतरी शिर ठेविले निर्धारी. अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन, आपण खरेच गजानन विघ्नाचे करिता कंदन. याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाड अति, सर्वही ज्याला भीती तेथेच आलात गुरुमूर्ती. हरण्या त्या द्वाडपणा ह्या घोड्याच्या चाटखोडी, चालला मध्येच मार उडी चालता मध्येच मारी उडी. क्षणोक्षरी मारल्या झाडी हा दुर्गण्या महाराजा. मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजारा लागून गेलो विकया कारण. परीन कोणी घेईया मी फुकटही लागलो दया, परीन कोणी तयार घ्या त्यावरी आपण केली दया. हे झाले फार बरे आम्ही कथे कर्याचे घोडे पाहिजे गरीबसाचे. घरा माझे धनगराचे नाही वाग कामाचा, ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार. जड जीवा उद्धार करण्या स्वामी अवतरले, घोड्यास म्हणाली आता गड्या करू नको येथून खोड्या. त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून, तू शिवाच्या सामोरी याचा विचार करी. वागते जावे बैलापरी त्रास न देई कवना ते, ऐसा त्यासी बोलून गेली निघून दयाघन. कृपा कटाक्ष करून पशुविजाचे आखळीला, अशोष होते दुसरे दिवशी मळ्यात आली पुण्यराशी. आले गोविंदबुवा दर्शनाशी घोड्यावरी बैसुनिया, घोडा गोविंदबुवाचा शेगावाचा ठाऊक साचा. कोश अवघ्या घोड्याचा भीत होते त्यासी जन, त्या मळ्यात आलेले पाहून लोक बोलले त्या कारण. गोविंदबुवा हे घेऊन पिढा कशास येथे आला, मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत. तुमच्या घोडा करील घात सहज लिलेने कवनाचा. गोविंदबुवा त्यासी बदले तुमचे म्हणणे हे केले, माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थाने. त्याने खोड्या दिल्या टाकून, झाला गोगलगाई समान. आता भ्यावायचे कारण काही न उरले कोणाशी, चिंचे खाली उभा केला टाकळीकराने घोडा भला. सराट्या वाचून राहिला उभा तो एक पहर, भाजीपाला कोळा घास मळ्यात होता विशेष. परीना लाविले त्यास तोंड घोड्याने एकही, पहा संताची जी केवढी शक्ती, पशु आज्ञेत वागती. पत्रात आरंभिले स्तुती गोविंदबुवा समर्थाने. चित्य जगदा प्रतिकृती तुझ नको कडे, असो खळही केवढा तव कृपे सुमार्ग वळे. उणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत समाजिया वरद हस्ते ठेवा जणी. ऐसे स्तुती करून गेले गोविंदबुवा निघून, घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामा कारणे. प्रत्येक दिनिया गोशे गावी यात्रा येई नवी, काहीतरी धरून जीवी हेतू आपल्या शोधे हो. त्या यात्रे करून मंडळीत बाळापूरचे 2 ग्रहस्थ आले काही धरून हेत समर्थाच्या दर्शना. पती जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन. काकी या गांजावरी समर्थाचे प्रेम भारी, तो आपण आणला जर तरी कृपा होईल त्याची. लोक म्हणती बर्फी खवा आपण गांजाने उबरवा, गाठ धोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल. पुढच्या वारीला 2 जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा ते आणावया. शिरे ठेविता पायावरी आठविता त्यांना झाली खरी, की नाही आणली बरोबरी गांजा ते आपण. आता पुढच्या वारीस दुप्पट आणू गांजास, ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्याचे विसरले. कर जोडून मात्र बसले, स्मृती नसे गांजाची. तैसे स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून घेतो तरासी. विसरलास जगिस्स आणावया जिन्नस आणावया. जातीने आहेत ब्राह्मण तेच आपले भाषण, करीती आपण होऊन खोटे पहा सर्वांशी. ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण, या तत्वा लागून न जाणती चांडाळते. द्विजे निज धर्म सोडिला, आचार विचार सांडिला. ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटे मनी नवस करती आणि हातला हलवित येथे येती. अशाने का पूर्ण होती त्याच्या मनीचा मनोरथ. बोलण्याचे पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरी तो घननिळ. कृपा करतो भास्करा हे शब्द त्या दोघांचे आती लागले या मानसी. पाहू लागले एकमेकासी कुतूहल दृष्टीने, पहा केवढे ज्ञान आहे याचे परिपूर्ण.
हा जगतचक्षु गजानन सूर्यापरी असे हो, आपण नवस केला म्हणे तो आणिला समर्थाने, आता येऊन घेऊ चला गांजा गावातून, ऐसा विचार करून उठले, गावात जाऊ लागले. गांजा आणावया भले, ते महाराज बदले द्या, आता शिळ्याकडी प्रत्येक का हो अवघा, आणि तो उत सार नाही किंमपी यात, मी न हा पापलो गांजाला, आता आणण्या गांजा प्रत, नको जाऊ पेठेत मेळ हमेशा बोलण्यात, ठेवा तुम्ही आपला लबाडाचे न हेतू पुरती, की खुंड गाठ बांधा चित्ती, तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्यास गांजा आणा, पुढील आठवड्यात तुमचे काम होईल त्या अत्युत्तम, परी कदा न चुकवा नेम, 5 वाऱ्या येथील करा, काकी हे येथे स्थिर आहे मृंडनीया कर्पूर गौर, ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपतिया, जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणावया न विसरा, परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवाने, ऐसा उपदेश ऐकून महाराजांनी वंदून घेतले शिवाचे दर्शन, आणि केले बाळापुरा. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले, तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला, त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही एका शोते, आता बाळकृष्ण नामे होता बाळापूर ते रामदासी, कांता त्याची पुतळाबाई परम भाविक होती पायी, दरवर्षी वारी जाई पायी सज्जनगडाते, पती पत्नीचा विचार एक, पोषणवासी निघता देख, ओझ्यासाठी घोडे एक, घेऊन या बरोबरी कुबडिया कथा दासबोध, सवे हे समान अतिशुद्ध, सात्वित्वाचा नव्हता मद, त्यासी की चढलेला मार्गी चालता ग्रामावरी, प्रत्येही झोळी फिरवी घरी, त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला, पौषवद्या बाळापूर, सोडी नवस आला साचार, असे कांताबरोबर पुतळाबाई नामजीचे, बाळकृष्ण बुवा हाती, चंदनाची पिचिपळ्या हस्ती, पुतळ्याबाई करी साथी, झांज होती घेऊन या, रघुपतीचा नाम गजर, करती पंथाने निरंतर, शेगाव खामगाव मेहेकर, देऊळगाव राजापुढे, आनंद स्वामी जालनापुरी, वंदुनिया जांबनगरी, जाये तेथे मात्र करी 3 दिवस मुकाम, काकी ते ठिकाण समर्थाने जन्मस्थान, पुढे दिवसाऱ्यास घेऊन वंदन करी गोदेला, पुढे बीड अंबेजोगाई, मोहारी बेलेश्वर स्वामीची, पटदष्टी समर्थाची, डोमगावी कल्याण, नरसिंगपूर पंढरपूर, नाते पोते शिंगणापूर, वाई आणि सातार, असे जे गडाच्या पायथ्याशी माघवद्य प्रतिपेला, तो येऊन पहुचे भला श्री सज्जनगडाला, नवमीच्या त्या उत्सवासी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे, त्याने स्वामी समर्थाकारणे खरा रामदासी ऐसे रामदासी, आता कोठे कठीण सर्वथा रामदास नवमीला उत्सव होतो, परम जाई त्यास मार्गे, ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याने भला, 60 वर्ष देहाला गेली त्यांच्या उलटून, मागवद्य द्वासे सोडून सज्जनगडास निघावे परत जावयास, त्याने आपल्या बाळापुरी असो एकादशीची बसला समर्थ समाधीपाशी, आले दुःखाशु लोचनाशी शब्द न त्यासी बोलावे, हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता वारीन पायी होईल, जरी बसून वाहनाते येऊन सज्जनगडाते, तरी तेही ठिकाण दिसते मज लागी दयाळा, नेम चालला आजवर आता पडू आहे अंतर, समर्था आसी शरीर निकोपाधी पाहिजे, सर्व घडे काही, हे रामदास माझे आई, हे म्हणण्याची जरूर नाही, आपण सर्व जाणता, ऐशी प्रार्थना करून निजलाशेचा जाऊन, तो प्रतापकाळी पडून ले स्वप्न, बाळकृष्ण बुवाला स्वप्नी म्हणाले, रामदासा ऐसे न होई हताशा, नको येऊ येथून खासा, या सज्जनगडाते माझी कृपा झाल्यावर माझा उत्सव बाळापूर करावा, तो आपल्या घरी येऊन या मी नवमीला, तुला द्यावे दर्शन, हे माने प्रमाण वचन, आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरा, ऐसे स्वप्न पाहिले रामकृष्ण आनंदले, कांतेसे परत आले बाळापुरास आपल्या घरी, पुढे अशोते दुसरे वर्षी काय झाले माघमासी, त्या पुरासी तो आता उधारा, माघवद्य प्रतिपदेला समर्थासी उत्सव झाला, उत्सवासी आरंभ
बाळापुरास मागवद्य प्रतिपदेस समर्थाशी उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्ण घरी केला दासबोधाचे वाचन रात्रीस हरिकीर्तन 2 प्रहारचे ब्राह्मण भोजन धृपादी अस्तमानाला बाळकृष्णाच्या मनात विचार होता घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमी सिया बाळकृष्णाच्या वसनाशी गेले गावकऱ्यांशी आपल्या वर्गणी उत्सवा साह्य करावा ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा 9वे दिवशी 2 प्रहरा घटी आले घडून श्री गजानन साक्षात्कारेश होते या बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी नवमी तिथी लक्ष्मी बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चाललात लोक झाले विस्मित गजाननासी पाहुण्या म्हणे लागले बहुवासी उठा उठा हो वेगेसे तुमच्या दास नवमीसी या द्वारे पातलू गजानना त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याने त्याही संताचे लागले पाय माझ्या घरासी पर्याजच्या दिवशी साची मी वाट पाहतो समर्थाची त्या सज्जनगडाहून निवासी यासी आतुर होऊन त्या ठाया त्याचा मनामसी करार आहे मी नवमीला येईल पाहे ती वाणी असत्य नव्हे ऐसा माझा भरवसा इकडे स्वामी गजानन द्वारे उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली अशी वाणी एकता उठले स्वारी राम बाळकृष्णाची पाहती जो येऊन द्वारी श्री गजानन महाराजांची नग्न स्वारी अजान बाहू साजेरी उभा निजानंदामध्ये करण्या गेला नमस्कार तो रामदासी दिसले साचार होते कुबडी जटाभार होता पाठीवरी भाळी त्रिपुट उभा साचा होता गोविंद गोपीचंदनाचा नेसलिया लंगोटीचा रंग होता हिरमुजी ऐसे रूप पाहिले बाळकृष्णात भर ते आले प्रेमाचे ते होते भले नयनी संचले आनंदाश्रू तो सेवेचे दिसले गजानन त्याच्या नेत्राकारण कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुटी शिळीचा जटाभार पुन्हा त्याचे हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसाय पुन्हा जो निरखून पाहावे तो मागुती गजानन ऐसी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी घोटाळली अंतरी कोठे काहीच कळे उमगेना मग म्हणाले गजानन रामदासाची प्रेमी करून नको गांगरुआ देव मन तुझा समर्थ मीच असे मागे बापा गडावरी माझीच होस्ती होती घरी आता शेगाव भीतरी राहिलो येऊन मळ्यात तुला सज्जनगड दिले वचन की रामदास नवमी येऊन मी बाळापुरा लागून ह्याचे स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता दे सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास षडरूपी वस्त्रास तू किमपी देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे श्लोक आहे गीते ठाई वासांशी जीर्णानी तो पाही ऐसा मुळी ना भ्रमिष्ट होईल चाल पाटी बसवी मला बाळकृष्णाला धरून हात गजानन आले घरात एक मोठ्या पाटी स्थित स्वामी गजानन झाले बाळापूरच्या पुकार झाली गजानन आप आल्याची ती भली मंडळी धावू लागली दर्शन द्याया पायांचे रामदास अवघे दिवसभर करती राहिले विचार शेवटी रात्र होती 3 प्रहर स्वप्नी पडले बाळकृष्ण अरे गजानना माझीच मूर्ती हल्ली तुमची वराडा प्रती संशय मुळीन धरी चित्ती तो धरिता बुडशिला मी तोच समजून करी गजानाचे पूजन गीतेचे हे वचन संशयात्मक विनश्यती ऐसे वचन पडल्यावर बाळकृष्ण तोषला भारी मस्तक ठेवले अद्यांतरी गजाननाच्या पायावरी महाराज आपली लीला मीन समर्थ जाणण्याला तो घोटाळा औकलीला तुम्ही स्वप्न देऊन या नवमी माझी या सांग झाली न्यूनता ती काही उरली अर्भकावरी कृपा केली तेने धन्य झालो मी आता काही दिवस राहो या बाळापुरास हीच आई म्हणी आस ती पूर्ण करा हुआ महाराज म्हणाले त्यावर एक माझा विचार काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले रस्त्याने न कोणी दिसले क्षणात पोचले शेगावी स्वस्ती श्रीदास गणुविरंचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविका व्रत हेची इच्छा दासगुणीची शुभम भवतो श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री विजय ग्रंथ 9मोऽध्याय समाप्त। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।